नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज आपल्यासाठी दिवस चांगला आहे असं दिसत आहे. क्रूड 80च्याही खाली आलं आहे. बॉन्ड यील्ड पण कमी झाला आहे. या दोन गोष्टी आपल्या दृष्टीने खूप चांगल्या घडल्या आणि डॉलर इंडेक्स 100च्या खाली आहेच. डॉलर इंडेक्स कमी व्हायला लागला की मेटलसाठी चांगला. त्यामुळं सोनंही वाढेल, चांदीही वाढेल. ज्याला कमॉडिटी मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे. डॉलर इंडेक्स 100च्या खाली आला आहे म्हणजे मेटलसाठी चांगलं आहे. ॲल्युमिनियमही वाढू शकेल. आपल्या इकडे हिंदाल्को, नाल्को या शेअरकडे पण लक्ष देता येईल. ग्रॅफाईटचाही रिझल्ट चांगला आला आहे. आणि क्रूड खाली येण्याचं कारण म्हणजे बेसंटनी सांगितलं की स्ट्रेट ऑफ हार्मुसच्या बाबतीत जे डिसिजन आहे ते मंगळवार बुधवारकडे होऊन जाईल. त्याचबरोबर कतार त्याच्यात मध्यस्थी करत आहे, पण इराण मात्र ही गोष्ट मानत नाही आहे. इराण ओमानबरोबर याची चर्चा करत आहे. पण कमर्शियल जहाजांसाठी रस्ता खुला होण्याची चिन्ह बरीच खात्रीलायक आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज RBIची पॉलिसीसुद्धा आहे, एक्सपायरीसुद्धा आहे आणि त्याच्यात इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट पण आला आहे. म्हणजे एक डेटा प्रकाशित झाला आहे. तर त्या डेट्यानुसार बरीचशी वाहनं जी आपण रस्त्यावर बघतो त्या वाहनांचा इन्शुरन्स नसतो, थर्ड पार्टी इन्शुरन्स. आणि जेव्हा अपघात होतो आणि तिराहिताला लागतं तर त्याला त्याचं कॉम्पेन्सेशन पुरेसं मिळत नाही. हा अहवाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आता की नवीन तुम्ही कार घेत असाल तर 4 वर्षासाठी तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स सक्तीचा केला आहे, तो घ्यायला हवा. आणि 2 व्हीलरसाठी 6 वर्षांसाठी हा थर्ड पार्टी इन्शुरन्स तुम्ही घेतला पाहिजे. त्यामुळे ICICI, लोंबार्ड, गो डिजिट अशासारख्या इन्शुरन्स कंपन्यांना फायदा होईल. लाईफ इन्शुरन्स कंपन्यांना याचा फायदा मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि पुट कॉल रेशोसुद्धा 1.4 म्हणजे 40 इतका होता, तो आता 100च्या खाली म्हणजे 99 एवढा पुट कॉल रेशो आला आहे. सध्या आपण कॉस्पी इंडेक्स बघतो आणि कॉस्पी इंडेक्सवरून भारतात IT सेक्टर कसा काय चालेल याचा विचार करतो. कॉस्पी इंडेक्स जर पडला तर तिथे चिपचे शेअर्स आणि AI शेअर्स जास्त आहेत, तर ते शेअर वाढत असतात आणि आपल्याकडे IT सेक्टर खाली येतो किंवा मंदीत जातो. पण ज्या वेळेला कॉस्पी इंडेक्स मंदीत असतो तेव्हा IT शेअर आपल्या इकडचे तेजीत राहतात. आज तसा कॉस्पी हा जो इंडेक्स आहे तो तेजीत आहे. त्यामुळे IT सेक्टरमधले शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण एकंदरीत सगळ्या गोष्टी बघता, आजचे आलेले रिझल्ट बघता, बरेचसे रिझल्ट चांगले आले, त्यावरून आजचं मार्केट तेजीत राहण्याची शक्यता आहे. फक्त एक गोष्ट करावी लागेल की क्रूडचा भाव खाली जातो आहे. म्हणजे आता ONGCचा रिझल्ट छान आला आहे, पण क्रूडचा भाव आज कमी झाला आहे.
आणि कंटिन्युअस क्रूडचा भाव कमी होतो आहे. म्हणजे जो 3-4 दिवसापूर्वी 92ला क्रूड गेलं होतं ते आता 79ला आलं आहे. त्यामुळं ONGCचा शेअर पूर्ण वेळ तेजीत राहील असं नाही, किंवा सुरुवातीला रिझल्टमुळे तेजी येईल आणि नंतर क्रूड कमी झाल्यामुळे लोक शेअर विकतील, असाही आपण दोन्हीही बाजूचा विचार केला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये एक गोष्ट पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह किती आहेत, काय आहे हे बघावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला इंट्राडेमध्ये फायदा होत नाही. क्वचित कधीतरी असं होतं की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह राहतात आणि मग तेव्हा शेअर अप्पर सर्किटला लागतो किंवा ड्रीम रन म्हणतो तशापैकी तेजी येते. आता रिझल्ट पाहूया आपण. नायकाचा रिझल्ट चांगला आहे. त्यांना YOY बेसिसवर त्यांचा फायदा तिप्पट झाला आहे. रेव्हेन्यूही वाढला आहे, मार्जिनही वाढलं आहे. नायका तेजीत राहू शकतो. ONGCचा फायदा दुप्पट झाला आहे. म्हणजे त्यांचा अदर इन्कम कमी होऊनही फायदा दुप्पट झाला आहे. अदर इन्कम जर वाढले तर आपण म्हणू शकतो, पण अदर इन्कम कमी झाला आहे. फायदा वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. भारती एअरटेल पण तेजीत राहील. नायका, ONGC, भारती एअरटेल तिन्ही तेजीत राहू शकतात. भारती एअरटेलचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन फ्लॅट राहिलं आहे, पण त्यांचे आरपूज वाढलेत. ते यावेळेला 264 झालेत. म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर किंवा पर युनिट. HDFC बँकेची 5 तारखेला AGM आहे. तर ते फंड किती रेज करायला त्यांना परवानगी मिळते आहे, कोणत्या मार्गाने फंड रेज करायला परवानगी मिळते आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि अतानू चक्रवर्ती हे एथिकल रिझन्समुळे राजीनामा देणार आहेत, तर त्याच्या बाबतीत काय होत आहे हे पाहिलं जाईल. भारती हेक्झावेअर रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहील. मॅरिकोमध्ये तर यावेळेला काढण्यासारखं काही नाही, इतका सुंदर रिझल्ट आहे. प्रत्येक गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त आहे आणि मॅनेजमेंट कॉमेंटरीसुद्धा खूप कॉन्फिडंट अशी आली आहे. तर त्यांचे जे प्रीमियम प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना अधिक फायदा झाला आहे. सफोला, पॅराशूट याच्यामध्येही रेव्हेन्यू वाढला आहे. कॅस्ट्रॉल तर याचाही रिझल्ट चांगला आला आहे, शेअर तेजीत राहील. प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे आणि यांनी 6 रुपये 25 पैसे एवढा डिव्हिडंड दिला आहे. आज RBIची पॉलिसी असल्यामुळे बँकिंग, ऑटो सेक्टरमधले शेअर आणि रिॲलिटी सेक्टरमधले शेअर याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे 6 जण मीटिंगला असतात, त्यापैकी बहुतेक जण म्हणतात की रेटमध्ये बदल होणार नाही, पण ॲक्च्युअली काय करतायत ते पाहायला हवं. NHPC रिझल्ट चांगला आहे. दीपक नायट्रेटचा तर रिझल्ट सुंदरच आहे. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन 10% 21% झालं आहे, त्यामुळे तेजीत राहील. सुदीप फार्माचाही रिझल्ट चांगला आहे, ॲव्हेलॉनचा रिझल्ट चांगला आहे आणि KDDL हा रिझल्ट चांगला आहे, तर हे शेअर तेजीत राहतील. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी यांचा मात्र प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. R-System मिक्स बॅग आहे.
प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. राशी पेरिफेरलचं मार्जिन कमी झालं आहे. SPR ऑटो मार्जिन कमी. युनायटेड ब्रिव्हरीज प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. आणि त्यांचं अदर इन्कम हे 11 कोटीवरनं 51 कोटी झालं आहे. टिमकेन रिझल्ट चांगला आहे. सनोफी रिझल्ट चांगला आहे. दोन्ही शेअर तेजीत राहू शकतात. PTC इंडिया प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. MCX तिन्ही गोष्टी कमी. टाटा इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं. हिंदुस्तान फूड तेजीत राहू शकतो. ॲलेंटास तेजीत राहील रिझल्टमुळे. तर ड्रेजिंग कॉर्पोरेशन मंदीत राहील. प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. वेल्स्पन एंटरप्राइजेससुद्धा मंदीत राहील. रिझल्ट फारसा चांगला नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तेजीत राहील. त्यांचा प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे. सुंदरम फास्टनर मिक्स बॅग आहे, मार्जिन कमी. मेट्रो ब्रँड्स रेव्हेन्यू वाढला आहे. मेट्रोपोलिस रिझल्ट चांगला आहे, तेजीत राहील. PNB हाऊसिंगसुद्धा तेजीत राहू शकतो. प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे. आस्क ऑटोमोटिव्ह ASK प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. या वेळेला शीला फोमचा रिझल्ट सुंदर आला आहे, त्यामुळे शीला फोम तेजीत राहील. प्रोटीन EGOV प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी. कल्याण ज्वेलर्स प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. युग्रो कॅपिटल प्रॉफिट वाढला आहे, इन्कम कमी. CEN4 रिझल्ट कमजोर आहे. त्याविरुद्ध हॅपी फोर्जिंगचा रिझल्ट चांगला आहे. KSB पंप मिक्स बॅग आहे. रेव्हेन्यू वाढला आहे पण प्रॉफिट, मार्जिन कमी. अजमेरा रिॲलिटी मार्जिन कमी. भारत बिजली प्रॉफिट आणि मार्जिन कमी. TSF इन्व्हेस्टमेंट सगळंच कमी. अल्काईल एमाइन्सचा मात्र रिझल्ट छान आला आहे. शेअर तेजीत राहू शकतो. गेल्या आठवड्यातही शेअर तेजीत होता. आपण अल्काईल एमाइन्स आणि बालाजी एमाइन्स हे एका दृष्टीने केमिकल सेक्टर कसा चालणार हे दर्शवतात. तर त्या दोन्हीचेही रिझल्ट चांगले येतील. अल्काईल एमाइन्सचा रिझल्ट चांगला आलाच आहे. शेअर तेजीत राहू शकतो. सफारी मिक्स बॅग आहे. प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे. वंडरेला किंवा वॉन्डरेला रिझल्ट चांगला आहे. प्रिन्स पाईप रिझल्ट सुंदर आहे. शेअर तेजीत राहील. पिडीलाइट म्हणजे इतके दिवस क्रूड वाढत असूनही पिडीलाइटचा रिझल्ट छान आहे. ग्रॅफाईटचा रिझल्टही चांगला आहे. आणि आज डॉलर इंडेक्स कमी झाल्यामुळे मेटल तेजीत राहतील. त्याचाही फायदा ग्रॅफाईटला मिळेल. ॲलेम्बिक फार्माचं मार्जिन कमी झालं आहे. BASFचा फायदा चौपट झाला आहे. रिझल्ट सुंदर आहे. ग्रीव्ज कॉटन प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. मोरेपन लॅबचा रिझल्ट खूप सुंदर आहे. काल शेअर अप्पर सर्किटला गेला होता. EIH प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू कमी. रिट्स किंवा राईट्स मार्जिन कमी झालं आहे. कॅपिलरी टेक्नॉलॉजी लॉस कमी झाला आहे. VRL लॉजिस्टिक्स रिझल्ट चांगला आहे. त्यांनी बायबॅक घोषित केला आहे. 280 कोटी बायबॅकवर खर्च करणार. 87.5 लाख शेअर बायबॅक करतील आणि बायबॅकचा दर 320 रुपये एवढा आहे. सारेगम
सारेगमचा रिझल्ट चांगला आला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. कालही शेअर तेजीतच होता. सिम्फनी प्रॉफिट कमी झाला आहे. झायडस वेलनेस प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. ओरकला मार्जिन कमी. तर आपण मी काही शेअर देते ते तेजीत राहण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचा जो इन्शुरन्सच्या बाबतीतला रिझल्ट आला आहे त्यामुळे गो डिजिट, ICICI, लोंबार्ड, ICICI लोंबार्ड आणि गो डिजिट. बाकीचे शेअर बघा, सुंदरम फास्टनर, मेट्रोपोलिस, भारती एअरटेल, IEX यांचं व्हॉल्यूम वाढलं आहे. मॅरिकोचं व्हॅल्यूही वाढली आहे आणि व्हॉल्यूमही वाढला आहे पॅराशूटचा. पिडिलाइट त्यांनी प्राईस हाईक घेतला आहे. ONGC, दीपक नायट्रेट, कॅस्ट्रॉल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नायका, पर्ल ग्लोबल, ॲव्हेलॉन, शीला फोम, सनोफी, न्यू इंडिया ॲश्युरन्स, भारती हेक्झा, सुदीप फार्मा, बिशो, अपोलो पाईप. सुदीप फार्मामध्ये गोल्डमन सॅक्सनी हिस्सेदारी वाढवली आहे. युनिपार्ट, अपोलो पाईप, रेस्टॉरंट ब्रँड याच्यामध्ये BNP पारिबासनी स्टेक घेतला आहे म्हणून पुनावाला फिनकॉर्प, ITI आणि HFCL. ITIचं रेटिंग बदललं आहे, ते वाढवलं आहे लोनसाठीचं. आणि HFCL तर हे शेअर तेजीत राहू शकतात. आज मार्केट चांगलं राहील, सगळ्या बातम्याही चांगल्या आहेत आणि भारताच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट चांगली होते. विशेषतः जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कमर्शियल जहाजांसाठी खुला झाला तर क्रूडचा भाव आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. पण आता प्रत्यक्षात काय होत आहे ते आपल्याला मार्केट सुरू झाल्यानंतरच समजेल. पण एकंदरीत ज्या ज्या गोष्टी पाहिजेत, म्हणजे आपण कसं म्हणतो सगळे पदार्थ माझ्याकडे बनवण्यासाठी उपलब्ध आहेत. तर आता माझा पदार्थ चवदार, दिसायला चांगला, चविष्ट, रुचकर बनतोय का हे बघायचं आहे. पण कशाचीही कमतरता नाही आहे. तर मध्ये कुठलीही बातमी आली नाही तर आपल्याला आज शेअर मार्केटच्या दृष्टीने चविष्ट छान जेवण उपलब्ध असेल. बघूया याचा फायदा प्रत्येकजण किती उठवतोय ते. नमस्ते.